नमस्कार. आजच्या पॉडकास्टमध्ये मी श्वेता हंकारे सर्व प्रेक्षकांचे खूप खूप स्वागत करते. आजचा विषय आहे हेल्थ अँड फिटनेस आफ्टर 40. अर्थातच 40 नंतरचे निरोगी आरोग्य, आहार आणि बरंच काही. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण सुजाताला खूप सारे प्रश्न विचारणार आहोत आणि खूप साऱ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. हाय सुजाता. हाय श्वेता. पहिल्या प्रश्नाला यायच्या पूर्वी मला तुझं खूप खूप अभिनंदन करायचं आहे. अलीकडेच तुझे सर्टिफिकेशन पूर्ण केलं आहेस कॅन्सर न्यूट्रिशन बद्दल. सध्या आम्हाला खूप उत्सुकता आहे का तू तो विषयच का निवडला आणि त्यामध्येच का सर्टिफिकेशन कम्प्लीट केलं. थँक्यू सो मच श्वेता. कॅन्सर न्यूट्रिशन आता जर बघायला गेलं तर कॅन्सरचं जे प्रमाण आहे, म्हणजे आधी कॅन्सर हा वर्ड पण म्हणजे हा शब्द कधी असा डायरेक्ट कॅन्सर म्हणून म्हटला जात नव्हता. पण आता सध्या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये म्हणजे इंडिया किंवा इतर ज्या काही डेव्हलपिंग कंट्रीज आहेत तर त्या कंट्रीजमध्ये कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढलंय की दर 5 माणसांमागे 1 अशी केस रोज येते. आणि या ह्याच्यामध्ये असं होतं की पॅन्डेमिकच्या आधी माझ्याकडे 1-2 केसेस बेंगलोर आणि पुण्यातले एक केस, आणि पॅन्डेमिक नंतर मागच्या 1-2 वर्षामध्ये एक US आणि एक पुणे, अशा टोटल 4 इन्क्वायरीज आल्या की जिथे कॅन्सर डायग्नोज झाला होता आणि त्यांना कॅन्सर न्यूट्रिशन बद्दल गायडन्स पाहिजे होता किंवा डाएट प्लॅन हवा होता. पण मी तिथे हेल्पलेस होते. म्हणजे मी आज म्हणजे याआधी मी वेट लॉस पासून वेट गेन पासून डायबिटीस रिव्हर्सल पर्यंत केसेस मी हँडल केलेले आहेत. पण कॅन्सर न्यूट्रिशनची आजपर्यंत एकही केस हँडल केलेली नव्हती आणि तो खूप असा डेलिकेट विषय आहे. तर त्यामुळे मला असं वाटलं की ही काळाची गरज आहे, म्हणजे या माझ्या फील्डमध्ये ही गरज आहे की कॅन्सर न्यूट्रिशनमध्ये 3 प्रकार येतात. सगळ्यात पहिलं आहे की कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे. दुसरा आहे की कॅन्सर समजा डायग्नोज झाला तर त्याच्या स्टेजनुसार 1st, 2nd, 3rd और 4th कसं न्यूट्रिशन असलं पाहिजे. ऍटलिस्ट सर्जरी जर समजा प्लॅन असेल तर बिफोर सर्जरी, आफ्टर सर्जरी आणि मग आफ्टर सर्जरी रिकव्हरी किंवा आपण जे रिहॅबिलिटेशन म्हणतो त्याच्यामध्ये रिऑकरन्स होऊ नये म्हणून न्यूट्रिशन, अशा प्रकारचे वेगवेगळे न्यूट्रिशन येतात. तर मग त्यामुळे मला असं वाटलं की हे केलं पाहिजे जेणेकरून कॅन्सर पेशंट्सना त्याचा फायदा होईल. आणि जसं म्हणतात की कॅन्सर हा म्हणजे कॅन्सर एकदा झाला की नाही म्हणजे आपली चान्सेस कमी असतात जगण्याचे किंवा काय. पण आता असं आहे की नॅचरोपॅथी किंवा नॅचरल डाएटनी 3rd स्टेज किंवा 4th स्टेजचे कॅन्सर देखील आपण म्हणतो ना की रिव्हर्सल रेमिशन फेजमध्ये आपण आणू शकतो. आणि त्यामुळं मी हे सर्टिफिकेशन रिसेंटली केलं. खूप छान माहिती दिलीस. ऍक्च्युली तुझं हे जे नॉलेज आहे ते कॅन्सर पेशंटला खरंच खूप उपयोगी होईल आणि ते खूप निरोगी आरोग्य जगू शकतील. नक्की. थँक्यू. आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. नक्की. पहिला प्रश्न असा आहे की 40 नंतर हेल्थ आणि फिटनेस का आवश्यक आहे. आता आपण सगळ्यात पहिलं आहे की 20, 30, 40, 50 हे जे काय दशक म्हणतो आपण, तर प्रत्येक दशकामध्ये जी ह्युमन बॉडीची जी टेंडन्सी काय असते की जो चयापचय आहे तो 10% प्रत्येक दशकामध्ये कमी येतो आणि त्याच वेळी बॉडीची फॅट गेनिंग टेंडन्सी वाढत असते. आणि जे मसल मास आहे किंवा जे स्नायू आहेत आपले ते दर म्हणजे डिकेडमध्ये 10% कमी होत असतात. मग ज्यावेळी आपण 40 ओलांडतो, इनफॅक्ट 40 असं म्हणता येणार नाही, पण अगदी 30 किंवा 35 नंतरच हे जे काय आहे की बॉडीने फॅट गेन करणं किंवा मेटाबॉलिझम कमी होणं किंवा मसल मास कमी होणं या गोष्टी सुरू होतात. आणि या सुरू झाल्यामुळे कसं होतं की ॲब्डॉमिनल फॅट, पोटावरती चरबी आणि त्याच्यामुळे होणारे जे इतर आजार आहेत जसे की डायबिटीस आहे किंवा मग हायपरटेन्शन आहे, कोलेस्ट्रॉल वाढणं, फॅटी लिव्हर होणं आणि इन्सुलिन रेझिस्टन्स बॉडीमध्ये डेव्हलप होणं. तर या सगळ्यामुळे असं आहे ना की कुठेतरी जो काय धोका आहे आपला तो निर्माण होतो, आरोग्याचा धोका. आणि या सगळ्या आजारांवर आपण बघतोय की ॲलोपॅथीमध्ये असं आहे ना की मेडिसिनमुळे तो आजार रिव्हर्स होत नाही, पण तो आपल्याला आयुष्यभरासाठी त्या गोळ्या घ्याव्या लागतात. त्या गोळ्यांचे रिपरकशन्स वेगळे असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिपेंडन्सी, की आपल्या फॅमिली मेंबर्सवरती आपली डिपेंडन्सी येते उद्या जाऊन 50 नंतर, 60 नंतर वगैरे. आणि त्यामुळं असं आहे ना की 40 नंतर आपलं हेल्थ आणि फिटनेस हे खूप आवश्यक आहे. ऍटलिस्ट आपण जे लॉन्जेव्हिटी म्हणतो की एक निरोगी आयुष्य, दीर्घायुष्य आपण जगावं, कुणावरती डिपेंडन्सी येऊ नये, आणि म्हणून हे आवश्यक आहे. खरंच खूप खूप महत्वाची माहिती आहे. प्रत्येक 40 नंतरच्या स्त्री आणि पुरुषांनी यावर खूप विचार करावा आणि ही खरंच काळाची गरज आहे. पुढचा प्रश्न असा आहे की 40 नंतर साधारण कोणत्या ब्लड टेस्ट कराव्यात, कोणत्या स्क्रीनिंग कराव्यात.
40 नंतर सगळ्यात महत्वाचे जर ब्लड टेस्ट म्हणायला गेलो तर सगळ्यात पहिली जी आहे ती लिपिड प्रोफाईल, ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल लेवल्स जे की डायरेक्ट आपल्या हार्टशी रिलेटेड म्हणजे हार्टची हेल्थ आपल्याला कळते, ती सगळ्यात पहिली टेस्ट. त्याच्याबरोबरच हाय सेन्सिटिव्हिटी सी रिॲक्टिव्ह प्रोटीन, ती देखील एक आहे की इन्फ्लमेटरी मार्कर आहे. या 2 महत्वाच्या टेस्ट आहेत. त्याच्यानंतर तिसरी असेल HbA1c, जो की 3 महिन्याचा मीन प्लाझ्मा ग्लुकोज, जे ही डायबिटीजची टेस्ट असते. त्याच्याबरोबरच फास्टिंग इन्सुलिन ही बऱ्याच वेळा केली जात नाही, पण फास्टिंग इन्सुलिन महत्वाची का आहे, कारण पॅनक्रियाज मधून जो इन्सुलिन सिक्रेट होतो तर त्या लेवल्स आपल्या सांगतात आपल्याला की जो काही इन्सुलिन रेझिस्टन्स आपल्या बॉडीमध्ये आहे तो किती आहे. त्याच्यानंतर आहे लिव्हर फंक्शन टेस्ट, जी लिव्हरची हेल्थ सांगते. 5th आहे किडनी फंक्शन टेस्ट, जी किडनीची हेल्थ सांगते. देन TFT थायरॉइड फंक्शन टेस्ट, जी थायरॉइड ग्लँडचं फंक्शन सांगते. आणि सगळ्यात महत्वाच्या व्हायटामिन टेस्ट म्हणायला गेलं तर व्हायटामिन D आणि व्हायटामिन B12. तर या सगळ्यात महत्वाच्या ब्लड टेस्ट आपण 40 नंतर, मी म्हणते वर्षातून एकदा नाही, वर्षातून 2दा करायला हव्यात. 2दा, कारण इट कीप्स चेंजिंग, म्हणजे ते चेंज होत राहतं ना प्रोफाईल, त्यामुळे. आणि याच्या बरोबरच अल्ट्रासाऊंड पण महत्वाचं आहे 40 नंतर, कारण शरीरात आतमध्ये काय बदल होतात आपल्याला कळत नाही, अल्ट्रासाऊंड केल्याशिवाय कळत नाही. तर अल्ट्रासाऊंड मध्ये ॲब्डॉमिनल आणि पेल्विस, मेल फिमेल दोन्ही केसमध्ये हे केलं पाहिजे. आणि फिमेल केसमध्ये जी अल्ट्रासाऊंड ब्रेस्ट हे केलं पाहिजे. मॅमोग्राम मी सांगणार नाही, कारण मॅमोग्राम रेडिएशनचा थोडासा धोका असतो, त्यामुळे जर अल्ट्रासाऊंड ब्रेस्टमध्ये काही प्रॉब्लेम आला तर देन यू कॅन गो फॉर मॅमोग्राम. पण अल्ट्रासाऊंड पण 40 नंतर महत्वाचं आहे. अच्छा, बऱ्याच टेस्टची माहिती दिलीस तू आज, आणि सगळ्यांनी नोट करा. पुढचा प्रश्न सुजाता डाएट रिलेटेड आहे. तर 40 नंतर एखाद्या व्यक्तीने दिवसभर आहार कसा घ्यावा? त्यानं व्हेज खावं, नॉनव्हेज खावं, किंवा वेगनवर शिफ्ट व्हावं? गुड क्वेश्चन. मी जसं आता म्हटलं तुला की 40 नंतर आपला जो चयापचय आहे तो कमी होत जातो आणि आपल्या बॉडीची फॅट गेनिंग टेंडन्सी वाढते. या केसमध्ये असं आहे ना की मी तर सजेस्ट करेन की 40 नंतर फक्त 2च मील घेतलेले कधीही चांगले. कुठलेही 2 मील, म्हणजे सकाळी तुमचं लंच होतंय तर संध्याकाळी डिनर, असं 2 मील्स. का? कारण जेवढे नंबर ऑफ मील्स तुम्ही घ्याल तेवढा आपला इन्सुलिन स्पाइक किंवा ग्लुकोज स्पाइक होतो. आणि 40 नंतर असं आहे ना की बॉडीमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होतो. की जेवणामध्ये काय काय आवश्यक असायला हवं, जसं मी 2 मील म्हटले, तर 2 मीलमध्ये जी काही मील प्लेट आहे त्या मील प्लेटमध्ये कर्बोदक किंवा कार्बोहायड्रेट्स ते जे काय आहेत ते कमी असायला हवेत, जे की जास्त असतात. आणि त्याच्याबरोबरच गुड क्वालिटी प्रोटीन्समध्ये जर व्हेजिटेरियन म्हणायला गेलं तर डाळी, कडधान्य हे सगळे आपण समावेश करायला हवा. त्याच्याबरोबरच फायबरसाठी सलाद, जे व्हेजिटेबल सलाद आहे ते मिनिमम दिवसभरामध्ये 4 वाट्या 100 ग्रॅम इच अशा इन्क्लूड करायला पाहिजेत, कारण फायबर ऍक्ट्स ॲज अ प्रिबायोटिक. त्यामुळे आपली गट हेल्दी राहते, ट्रिलियन्स ऑफ जे काही बॅक्टेरिया आहेत ते डेव्हलप होतात त्यासाठी. आणि त्याच्याबरोबर जी काही भाजी केली असेल, फळभाजी, पालेभाजी, अशी दोन्ही जेवणांमध्ये ठेवायला हवी. पण दोन्ही जेवणांमध्ये जे कार्बोहायड्रेटचं प्रमाण आहे ते कमी असायला हवं. बरोबर. आणि या म्हणजे आपलं जे काही एक टिपिकल इंडियन प्लेट असते तर त्या प्लेटमध्ये शक्यतो जे काही तेल असतं तर ते तेल कोल्ड प्रेस्ड ऑइल, म्हणजे गुड फॅट्ससाठी म्हणते मी, कोल्ड प्रेस्ड ऑइल असायला हवं. 1 टेबलस्पून घी म्हणजे तूप जे आहे ते रोजच्या दोन्ही जेवणामध्ये तुम्ही ठेवू शकता. आणि अशा प्रकारे एक बॅलन्स मील आपण, म्हणजे 2 वेळची जेवण आपण 40 नंतर घ्यायला हवी. त्यातल्या त्यात महत्वाचं असं आहे ना की डिनर टाइम. तर मी सगळ्यांना सजेस्ट करेन की डिनर टाइम हे अर्ली पाहिजे आणि शक्यतो ते बिफोर सनसेट किंवा सूर्यास्तापूर्वी घेतलं पाहिजे. त्याच्या मागचं एक कारण मी सांगेन आता, महत्वाचं कारण आहे की मेलाटोनिन नावाचा जो एक हार्मोन आहे, तो ब्रेनमध्ये पिनल ग्लँड मधून सिक्रेट होतो. तर तो आहे स्लीप हार्मोन. ओके. आणि तो स्लीप सायकल रेग्युलेट करतो. पण ज्यावेळी सूर्यास्त होतो, सूर्यास्तानंतर जेव्हा म्हणजे डार्कनेस होतं, आपण आर्टिफिशियल लाईट्स लावतो, तर त्या केसमध्ये काय होतं की मेलाटोनिन सिक्रेशन वाढत जातं. आणि जो आपला म्हणजे बॉडीली जे ऑर्गन्स आहेत त्याचा जो मेटाबॉलिझम किंवा चयापचय चालू आहे, जसं लिव्हर असेल, हार्ट असेल किंवा किडनी वगैरे, तर त्यांचं जे काही हे आहे ते स्लो व्हायला लागतं. म्हणजे मेटाबॉलिझम स्लो होणं म्हणजे काय की फंक्शनिंग. आणि याच्यात मग मी सजेस्ट करणार नाही की तुम्ही रात्रीचं 9 आणि 10ला खाऊन लिव्हरला काम द्या किंवा लिव्हर रात्रभर ते वर्क करत राहील. ओके. तर त्या केसमध्ये शक्यतो हे सूर्यास्तानंतर जेवण टाळावं 40 नंतर, कारण मेटाबॉलिझम स्लो असतो आणि फॅटमध्ये कन्व्हर्जन
होऊ शकतं रात्री लेट जेवल्यामुळे, आणि मग पुन्हा त्याच्या बरोबर सगळे ते आजार ते आहेतच. जर लेट जेवलं, विजरल फॅट वाढलं तर मग आजारांना आमंत्रण आहे. आता तुझा नेक्स्ट क्वेश्चन खूप महत्वाचा आहे की व्हेजिटेरियन, व्हिगन आणि नॉन व्हेजिटेरियन. तर व्हेजिटेरियन म्हटलं तर फळं, भाज्या, कडधान्य येतील, डाळी येतील किंवा मिलेट्स येतील, ज्वारी, बाजरी, रागी हे. याच्यामध्ये आता एक ऍसिडिक आणि अल्कलाईन या दोन गोष्टी आहेत की ऍसिडिक आपली बॉडी जितकी अल्कलाईन असेल तेवढं चांगलं. तर अल्कलाईन बॉडी असणं म्हणजे काय की आपल्या बॉडीचा जो पीएच आहे तो 7.35 to 7.45 च्या मध्ये पाहिजे, आयडियली 7.4 पाहिजे. आणि जेवढी तुमची बॉडी अल्कलाईन असेल तेवढे सगळे आजार दूर राहतील. तर अल्कलाईन जेव्हा आपण व्हेजिटेरियन फूड खातो त्यावेळी आपली बॉडी ही अल्कलाईन राहण्यास मदत होते. आणि आता समजा जसं आपण म्हणतो ना की व्हिगन मध्ये आणि व्हेजिटेरियन मध्ये फरक काय आहे की व्हिगन म्हणजे की आपण फक्त दूध आणि दुधाचे पदार्थ त्याच्यामधून काढून टाकतो, ठीक आहे. आणि नॉन व्हेजिटेरियन मध्ये काय होतं की अॅनिमल ओरिजिन सगळे पदार्थ आपण खातो, म्हणजे अंडे असतील, फिश असेल, दुधाचे सगळे पदार्थ असतील, हे सगळं आपण खात असतो. तर याच्यामध्ये अॅनिमल ओरिजिन सगळे जेवढे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे इन्क्लुडिंग दूध, दही, तूप हे सगळे ऍसिडिक आहेत. अच्छा. हा, पण याचा अर्थ असा नव्हे की कम्प्लिटली आपण ऍसिड म्हणजे जेव्हा आपण व्हिगन खाणार तर त्यावेळी पूर्णच ऍसिडिक गोष्टी आपण बंद करतो असं नाहीये. कारण जेव्हा डाळी म्हटलं तर डाळी ह्या प्रोटीन्स आहेत, अमायनो ऍसिड्स आहेत. बरोबर. तेल जर म्हटलं तर तेल हे फॅटी ऍसिड्स आहेत. तर ते ऍसिड तिथं आहे. पण ज्यावेळी आपण हे म्हणजे जसं आता बरेच सेलिब्रिटीज आहेत, विराट कोहली आहे किंवा मग बरेच आहेत, क्रिकेटर्स आहेत किंवा बरेच ऍक्टर्स आहेत की जे आता व्हिगन झालेले आहेत. मग त्याच्या मागचं रिझन एकच आहे की जेव्हा तुमची व्हिगन जेव्हा तुम्ही होता तेव्हा बॉडी अल्कलाईन राहते. आणि म्हणजे तू जर मला विचारलीस तर कॅन्सर सेल्स ह्या ऍसिडिक मीडियम मध्ये थ्राईव्ह होतात. असं आहे, ते सगळ्यात मेजर आहे. हा, ते महत्वाचं आहे. आणि सगळ्या ज्या काही जे आजार आहेत किंवा मेटाबॉलिक डिसऑर्डर आपण म्हणतो, चयापचयाशी रिलेटेड जेवढे काही आजार किंवा रोग आहेत ते सगळे जे आहेत त्याचं मूळ कारण हे आहे इन्सुलिन रेझिस्टन्स. इन्सुलिन रेझिस्टन्स जो आहे तो ऍसिडिक बॉडीमध्ये सगळ्यात पहिला तयार होतो, डेव्हलप होतो. आणि म्हणून म्हणजे आजच्या घडीला मी सांगेन की न्यूट्रिशन सायन्स हे इव्हॉल्विंग आहे. रोज नवीन रिसर्च येतो. कदाचित आता तू माझी क्लायंट आहे, मी तुला 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी सांगितलं होतं की नॉनव्हेज खा, प्रोटीनचा सोर्स आहे. पण मी आज म्हणतेय की व्हिगन इज गुड. तर हे बदलत राहतं आणि प्रत्येकाची चॉईस आहे. 40 नंतर मी म्हणते की एखादा नॉन व्हेजिटेरियन असेल तर त्याने पूर्ण बंद करू नये, पण लिमिटेड खावं, वन्स इन अ व्हाईल खावं, आणि या पद्धतीनं असला पाहिजे आहार. खूपच महत्वाचा मंत्र दिला आहे सो, आणि मला वाटतं प्रेक्षकांना ही माहिती तर अगदी खूपच उपयोगी पडेल. आता जरा स्त्रियांच्या आरोग्याबद्दल आपण बोलूयात. तर मेनोपॉजची फेज ही 40 नंतर येते, पण मग मला जाणून घ्यायचं आहे की त्या फेजचा स्त्री आरोग्यावर असा काय परिणाम होतो आणि अशा वेळी त्याचे काय सिम्पटम्स असतात आणि ते कसे मॅनेज करावेत. ओके. आता सर्वप्रथम तर स्त्री जी आहे ती मेनार्की म्हणजे पहिला मेन्स्ट्रुअल पिरियड जो सुरू होतो त्याच्यानंतर दुसरी फेज म्हणजे की मॅरेज नंतर मग प्रेग्नन्सी नंतर मग पेरीमेनोपॉज आणि मग मेनोपॉज. तर पेरीमेनोपॉज हा शक्यतो बऱ्याच वेळा काय होतं की 35 नंतर, काही केसमध्ये 40 नंतर सुरू होतो. आणि मेनोपॉज हा जो काय आहे तो कधी कधी 45, 50 किंवा अगदी 52 पर्यंत मेनोपॉज येतो. तर मेनोपॉज म्हणजे काय की पाळी बंद होणे. तर हा जो काय आहे मेनोपॉज तो त्याच्या आधीची एक फेज असते पेरीमेनोपॉज. तर पेरीमेनोपॉज मध्ये काय होतं की अनियमित म्हणजे पाळी, इरेग्युलर पाळी येणे, आणि त्याच्यामध्ये खूप सारी लक्षणं असतात. जसं की सगळ्यात पहिलं तर आहे की वेट गेन होतं, वजन वाढतं, हॉट फ्लॅशेस येतात म्हणजे की अचानक गरम व्हायला लागतं आणि अचानक रात्रीची थंडी वाजायला लागते. त्यानंतर इन्सोमनिया, झोप येत नाही, अँझायटी लेवल वाढते, लो लिबिडो म्हणजे लो सेक्स ड्राईव्ह होतो, व्हाजायनल ड्रायनेस येतो. तर आणि यामध्ये मग खूप स्ट्रेस खूप वाढतो फिमेल्सचा. आणि आता ह्याच्यात ऍडिशनल एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की फक्त मेनोपॉज हा फक्त फिमेलशी रिलेटेड नाहीये, तर तो मेलशी रिलेटेड पण आहे. त्याला म्हणतात अँड्रोपॉज. हा, तर अँड्रोपॉज हा खूप लोकांना माहित नाहीये. तर अँड्रोपॉज म्हणजे काय की मेल मेनोपॉज. या केसमध्ये काय होतं की फिमेल केसमध्ये काय होतं की फिमेलची रिप्रोडक्टिव्ह जे काही हार्मोन्स आहेत जसं की इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन
त्यांचा इम्बॅलन्स होतो. आणि इकडे मेल्समध्ये काय होतं की अँड्रोजन कमी व्हायला लागतं. अच्छा. टेस्टोस्टेरॉन लेवल्स कमी व्हायला लागतात. आणि मेल्समध्ये देखील हे सगळं जसं की वेट गेन होणं आणि टिपिकली ऍबडॉमिनल फॅट वाढणं, विझरल फॅट वाढणं, रात्रीची झोप न लागणं, किंवा मग लो लिबिडो होणं, किंवा हॉट फ्लॅशेस त्यांना देखील हे अनुभवायला मिळतं. पण त्याच्याविषयी कोणी बोलत नाही. फक्त फिमेल सेंट्रिक असं म्हणतो, फिमेल मेनोपॉज, मग पॅम्परिंग, मग तिची काळजी घेतली पाहिजे. पण असं नाही आहे. मेल केसमध्ये देखील म्हणजे माझा हा सगळ्या म्हणजे लेडीजना आफ्टर 40 ज्या लेडीज आहेत किंवा ज्यांचे जे काही मेल पार्टनर्स म्हणजे किंवा जे काय स्पाऊस म्हणजे हजबंड असतील जे 40 ओलांडलेली आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही हे लक्ष दिलं पाहिजे की त्यांची देखील काळजी घेतली पाहिजे. त्यांना जर असं काही समजा होत असेल का, असे काही सिम्पटम्स दिसत असतील वगैरे, तर तो अँड्रोपॉज आहे. आणि ती पण लेडीज सारखी सेम एक डेलिकेट म्हणजे एक म्हणतो ना आपण अवस्था आहे. आणि इमोशनल सपोर्ट तिथे खूप फिमेलचा किंवा पार्टनरचा असला पाहिजे तिथे. कारण या केसमध्ये दोन्ही म्हणजे फिमेल आणि मेल बोथ केसेसमध्ये मेनोपॉज असेल किंवा अँड्रोपॉज असेल, याचा जो काही शेवट आहे तो जो विझरल फॅट वाढल्यामुळे तुमच्या बाकीच्या ज्या काय लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असतील, इन्क्लुडिंग टाईप 2 डायबिटीस, हायपरटेन्शन वाढणे, हार्ट डिझीजचा धोका, कोलेस्ट्रॉल वाढणे, फॅटी लिव्हर डिटेक्ट होणे, हे सगळं समोर आहे. आणि त्यासाठी असं आहे ना की हार्मोनल जे काय हार्मोनचा बॅलन्स करण्यासाठी असेल किंवा काय, तर सगळ्यात महत्वाचं आहे न्यूट्रिशन. तर डाएटचं करेक्शन असणं फार महत्वाचं आहे. जसं मी म्हटलं की 40 नंतर 2च मील घेणं आवश्यक आहे. आणि त्याही 2 मील्स मध्ये असं आहे की ते बॅलन्स असायला हवं. तुमचे प्रोटीन्स, गुड फॅट्स, लो कार्बोहायड्रेट्स अशा प्रकारचा तो हे असला पाहिजे, डाएट असला पाहिजे. आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणायला गेलं तर मग जे काय आहे व्यायाम, एक्सरसाइज. तर एक्सरसाइज मध्ये पण महत्वाचं काय आहे की एखादी एरोबिक ऍक्टिव्हिटी, जसं तुम्ही वॉकिंग करता, ब्रिस्क वॉक करता, कोणी जिम करतं. आणि त्याबरोबरच असं आहे की वेट लिफ्टिंग किंवा वेट ट्रेनिंग फक्त लेडीज म्हणजे जेंट्सनी नाही पण लेडीजनी. कारण 40 नंतर काय होतं, लेडीजचं मसल मास आणि बोन डेन्सिटी कमी होते. आणि या 2 गोष्टी जर चांगल्या आपल्याला हव्या असतील तर वेट ट्रेनिंग, वेट लिफ्टिंग करणं आवश्यक आहे, ऍटलीस्ट आठवड्यातून 3 दिवस. आणि जसं डाएट आणि एक्सरसाइज या दोन्हीचा पण रोल आहे 100%, की 40 नंतर जे काही मेनोपॉज किंवा अँड्रोपॉजचे सिम्पटम्स मॅनेज करण्यासाठी दोन्हीकडेही लक्ष दिलं पाहिजे, डाएट आणि एक्सरसाइज दोन्हीकडे. म्हणजे याचा क्रक्स असा आहे की स्त्री आणि पुरुषांनी एकमेकांची काळजी घेतली पाहिजे, म्हणजे तुम्हाला आरोग्याचा धोका कमी होईल, पुढे येणारा त्रास कमी होईल आणि नियमित व्यायाम करा. येस. हल्ली ना सुजाता, इंटरमिटंट फास्टिंग बद्दल खूप बोललं जातं. मी प्रत्येकाच्या तोंडात ऐकते की मी इंटरमिटंट फास्टिंग करतेय, इतके तास मी भुकेली आहे. तर याच्याबद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे हे कोणी करावं, का करावं, कसं करावं आणि केव्हा करावं, असे खूप प्रश्न आहेत. इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे ऍज पर माय ओपिनियन इंटरमिटंट फास्टिंग इज गुड. इट इज द बेस्ट प्रॅक्टिस आय वुड से. का सांगेन मी, कारण इंटरमिटंट फास्टिंग हे आत्ता नाही आलेलं. म्हणजे हे खूप आधीपासून जसं आपल्या उपवास तपास करायचे लोक किंवा एकादशी वगैरे, हे आता हे सगळं खाऊन करतात. म्हणजे बऱ्याच गोष्टी उपवासाच्या सगळ्या खिचडी खा, भगर खा, फळं खा, दूध प्या असं केलं जातं. पण इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय की टाइम रेस्ट्रिक्टेड फास्टिंग, की एका वेळी तुम्ही खाताय त्याच्यानंतर काही तासांनी तुम्ही खाताय, मध्ये काहीच खात नाही. तर त्याला आपण इंटरमिटंट फास्टिंग असं म्हणतो थोडक्यात. आणि इंटरमिटंट फास्टिंगचे बरेच प्रकार आहेत, जसं 12-12 म्हणजे 12 तासाची तुमची फास्टिंग विंडो, 12 तासाची तुमची इटिंग विंडो, किंवा मग 16-8 ही सगळ्यात हे आहे म्हणजे जी कॉमन आहे की तुम्ही 16 तासाचा फास्टिंग विंडो ठेवता आणि 8 तासामध्ये तुम्ही इटिंग विंडो किंवा फिस्टिंग विंडो असते. 30 मॉडिफाय केली तर 18-8 किंवा मग 14-10 म्हणजे 24 तास जे दिवसाचे आहेत ते तुम्ही डिवाइड करताय फास्टिंग आणि इटिंग विंडो मध्ये. आणि बऱ्याच वेळा काय होतं की हाच एक्सटेंडेड फास्ट केला जातो, ज्याच्यामध्ये 24 आवर्सचा 1 मील अ डे, ओमॅड डाएट म्हणतात त्याला, किंवा 36 आवर्स, 48 आवर्स, 72 आवर्स असा देखील फास्ट जगभरात केला जातो. आणि त्याचा आता फायदा काय मी सांगते. सगळ्यात पहिला आहे की वेट लॉस म्हणजे फॅट लॉस साठी मदत होते. इंटरमिटंट फास्टिंगमुळे काय होतं, ऑटोफॅजी होते. ऑटोफॅजी हे एक टर्मिनॉलॉजी अशी आहे की ऑटोफॅजीमध्ये काय होतं की तुमच्या ज्या डेड सेल्स आहेत बॉडीतल्या त्या निघून जाऊन तिथे नवीन सेल रिज्युनेशन होतं किंवा स्टेम सेल रिजनरेशन होतं. आणखी एक फायदा इंटरमिटंट फास्टिंगचा आहे की गट रिसेट होतो, गट मायक्रोबायोम तुमचा नवीन तयार होतो, इन्फ्लमेशन कमी होतं.
तर अशा प्रकारे इंटरमिडिएट फास्टिंगचे खूप सारे फायदे आहेत आणि लॉन्जेव्हिटी आपण जे म्हणतो की लॉंग लाईफ जगणं ते जे काय आहे ते अचीव इंटरमिडिएट फास्टिंगनी होऊ शकतं. फक्त असं आहे ना की इंटरमिडिएट फास्टिंग करताना तुम्ही त्या इटिंग विंडोमध्ये काय खाता ते फार आवश्यक आहे. कारण असं नाही आहे की बाबा मी 16-8 करतोय आणि मग त्या 8 तासाच्या फिस्टिंग विंडोमध्ये भरपूर खातोय किंवा माझा आता फास्ट ब्रेक करायचा आहे आणि मग मी भरपूर खाल्लं. तर मॅक्सिमम टाइम एक चूक होते की इंटरमिडिएट फास्टिंगचा फास्ट ब्रेक करताना म्हणजे खूप वेळेस काही खाल्लेलं नसतं, मग कार्बोहायड्रेट्स खूप सारे खाल्ले जातात. ती खूप मोठी चूक होते आणि बऱ्याच वेळा इंटरमिडिएट फास्टिंग खूप लोकांनी अनुभवलं असेल असं की सुरुवातीला वेट लॉस होतो, नंतर स्टक होतो किंवा प्लॅटो येतो आणि मग ते पुढे वजन कमीच होत नाही. तर त्याच्यामध्ये असं आहे ना की वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज लावाव्या लागतात. आणि जर इंटरमिडिएट फास्टिंग करत असाल तर तुम्ही एक्सपर्ट गायडन्स खाली करा, जेणेकरून कुठल्याही प्रकारची डेफिशियन्सी होणार नाही आणि तुमचं जे काही हेल्थ गोल असेल ते तुमचं साध्य होईल असं माझं सजेशन राहील. आणि इंटरमिडिएट फास्टिंग कुणी करू नये तर सगळ्यात पहिलं आहे की ज्या नर्सिंग मदर्स, ब्रेस्ट फिडिंग मदर्स आहेत त्यांनी करू नये, प्रेग्नंट लेडीजनी करू नये आणि छोट्या मुलांनी करू नये. कारण काय आहे की त्यांना न्यूट्रिशनची गरज असते, बॉडी डेव्हलपिंग असते मुलांची आणि त्या केसमध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सी येऊ शकते आणि म्हणून या 3 केसेसमध्ये फक्त करू नये. अदरवाईज मी म्हणेन 40 नंतर तर तुम्ही इंटरमिडिएट फास्टिंग कराच. इट इज अ मस्ट. खूपच चांगली माहिती आहे आणि मी प्रेक्षकांना सांगेन की इंटरमिडिएट फास्टिंगसाठी हिचा योग्य सल्ला घ्या. नक्की नक्की. एक असा आवडता विषय चहा, कॉफी, सगळ्यांचा वीक पॉइंट असतो राईट. मला चहा शिवाय होऊ शकत नाही, बरोबर. तर मला याच्याबद्दल असा प्रश्न आहे की हे घ्यावं की नाही 40 नंतर, टाळावं का की चालतं? ओके, तर 40 नंतर तर चहाची फार गरज असते आणि मी देखील चहा घेते. ओके, म्हणजे असं नाहीये की बाबा की चहा वाईट आहे मग चहा घेतलाच नाही पाहिजे. चहा उलट असं आहे ना की चहा का चांगला, सगळ्यात पहिलं सांगेन की चहा आणि कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, पॉलिफिनॉल्स, फ्लेव्हनॉल्स. तर याच्यामुळे काय होतं की आपली हार्ट हेल्थ चांगली राहते, इन्फ्लमेशन कमी होतं. ठीक आहे, पण आता चहा कोणता चहा चांगला, तर समजा तुम्ही ब्लॅक टी घेताय, ब्लॅक कॉफी घेताय, ग्रीन टी घेताय, हर्बल टी घेताय, तो चांगला. पण आपण काय केलंय की त्याच्यामध्ये दूध ऍड करतो, दुधाबरोबर साखर ऍड करतो आणि मग तो चहा जो आपण पितो तो वाईट आहे. आता इथं मी असं सजेस्ट करेन की एक तर तुम्हाला चहा जर घ्यायचा असेल तर डेफिनेटली एक चांगलं रिफ्रेशर म्हणून तुम्ही ब्लॅक टी, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी घेऊ शकता. आणि समजा एखाद्याला असं आहे की तुझा दुधाचा चहा हवाय तर मग तो जे आपण म्हणतो ना की व्हेजिटेरियन म्हणजे सोर्स वालं दूध, त्याच्यामध्ये आल्मंड मिल्क येऊ शकतं, म्हणजे बदामाचं दूध येऊ शकतं, कोकोनटचं मिल्क म्हणजे खोबऱ्याचं दूध येऊ शकतं, सोया मिल्क येऊ शकतं. हे दूध तुम्ही ऍड करून तो चहा घेऊ शकता, विदाऊट शुगर घेऊ शकता किंवा जर अगदी गोड पाहिजे असेल तर मग नॅचरल स्वीटनर स्टिविया टाकून तुम्ही घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने आपण चहा घेऊ शकतो नक्कीच. आणि चहाला पण लिमिटेशन असं आहे ना की चहा किंवा कॉफी दिवसातून 2 वेळा, मॅक्सिमम 3, ते पण क्वांटिटी कमी असायला पाहिजे, 30 to 40 ml ओनली. आणि शक्यतो असं आहे की 6 PM नंतर चहा कॉफी घेणं टाळावं, कारण स्लीप डिस्टर्बन्स होऊ शकतो, इन्सोमनियाचा प्रॉब्लेम रात्री होऊ शकतो. बरोबर. म्हणजे गुड न्यूज आहे की चहा घेऊ शकतो, पण तो कसा घ्यावा, राईट, त्याच्या रेसिपीकडे परत एकदा मागे जाऊन चेक करा. सुजाता, आजकालच्या पिढीमध्ये ना स्मोकिंग, अल्कोहोल घेणं याचं प्रमाण खूप वाढलंय, तर यावर तुझं काय मत आहे? नक्की मला यावर बोलायला आवडेल. कारण का, माझ्याकडे बऱ्याच इन्क्वायरीज येतात ज्या की अगदी म्हणजे छोट्या मुलांच्या केसेस असतात न्यूट्रिशनसाठी, पण ज्या टीनेजर आहेत किंवा आता जस्ट अनमॅरिड काही जेंट्स असतील किंवा मग काही मुली असतील आणि मग मॅरिड, अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज मधले. तर त्याच्यात हिस्ट्री घेत असताना नेहमी मला तो क्वेश्चन असतो की तुम्ही स्मोकिंग करता का, अल्कोहोल ड्रिंक घेता का. तर इथे मॅक्सिमम टाइम हो असा आन्सर असतो. आणि त्यातल्या त्यात पण एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे लेडीज मध्ये पण असतं, म्हणजे अशा काही लेडीज आहेत की ज्या वीकली ट्वाईस पण घेतात. आणि मी तर म्हणेन की अल्कोहोल, माझं स्वतःचं ओपिनियन असं आहे की अल्कोहोल या एम्प्टी कॅलरीज आहेत आणि त्याच्यातून न्यूट्रिशन काहीच मिळत नाही. तुम्ही जे काही सेल डॅमेज आपण म्हणतो ना, तर लंग्स असतील, लंग्स, लिव्हर, ब्रेन, तर सेल डॅमेज, मायटोकॉन्ड्रिया जो पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतो आपण ज्याला, जे एनर्जी म्हणजे एटीपी आणि हे जे काम चालतं, तर मायटोकॉन्ड्रिया डायरेक्ट डॅमेज होतो अल्कोहोल इंटेक केल्यामुळे. ओके, आणि परमनंट डॅमेज हे सेल्स होत असतं. आणि हा इतका मोठा धोका उद्या जाऊन
तुमचे जे काही ऑर्गन फेल्युअर, फॉर एक्झाम्पल लिव्हरच्या मध्ये सिरोसिस, लिव्हर कॅन्सर हा अल्कोहोलमुळे होऊ शकतो. आणि स्मोकिंगचं तर सगळ्यांनाच माहित आहे की स्मोकिंग करणारा किंवा मग जो पॅसिव्ह स्मोकर आहे, तर त्या केसमध्ये असं आहे की एखादा जेंट्स जर मेल करत असेल स्मोकिंग, तर त्याची जी पार्टनर आहे फिमेल ती स्मोकिंग करत नाही, पण त्याच्यामुळे तिला होऊ शकतो म्हणजे कॅन्सरचा धोका. तर लंग कॅन्सर म्हणा किंवा हे ओरल कॅन्सर असेल किंवा काय, तर हा धोका जो आहे तो आहे. आणि त्यामुळे अल्कोहोल आणि स्मोकिंग स्ट्रिक्टली नो, असं माझं ओपिनियन राहील. अल्कोहोल आणि स्मोकिंगला स्ट्रिक्टली नो म्हणलेलं आहे. 40 नंतर हृदयविकाराचा धोका वाढतो असं आपण पाहतो, किंवा मग कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ डॅमेज होते. तर याबद्दल काय काळजी घ्यावी आणि हे टाळता येऊ शकतं का? चांगला क्वेश्चन आहे हा. तर इथं आत्ताच जो एक क्वेश्चन आपण म्हटला की अल्कोहोलिझम, तर अल्कोहोल घेतल्यामुळे जसं मी म्हणते ना की इन्फ्लमेशन आपल्या बॉडीतलं वाढतं. इन्फ्लमेशन म्हणजे काय, तर एक प्रकारची सूज. जसं की आता मी पडले आणि माझ्या पायाला लागलं, तर जो पाय सुजतो आपला, तर ती बॉडीची एक प्रतिक्रिया असते इन्फ्लमेशन, पण ती चांगल्यासाठी असते की बरा होणार असतो आपला पाय, लगेच 2-3 दिवसामध्ये ती सूज उतरते. पण इथं काय होतं की जेव्हा तुम्ही अल्कोहोलिझम करता म्हणजे ड्रिंक घेता, तर त्यावेळी जे काही इन्फ्लमेशन आहे त्याच्या आत जे वाढतं ना ते कमी नाही होत, ते वाढतच राहतं. जसं मी म्हटलं की इन्फ्लमेटरी मार्कर जे आहेत की HSCRP आहे किंवा ESR आहे किंवा आर्थरायटिस केसमध्ये RA फॅक्टर हे जे काय केले जातात, तर ते वाढून येतात. हे जे काय फॅक्टर्स आहेत, तर ते याच्यामध्ये जे इन्फ्लमेशन जे बॉडीमधलं वाढलेलं असतं, तर बऱ्याच वेळा असं होतं की ड्रिंक घेतल्यानंतर, आता बरेच आपण अशा केसेस ऐकलेले आहेत की जिम मध्ये वर्कआउट करताना किंवा एखाद्या कार्डिओ क्लास चालू आहे आणि तिथे असं यंग एज मध्ये आणि मॅक्सिमम केसेसमध्ये 30 ते 40च्या दरम्यान हार्ट अटॅक्स आलेले आहेत. तर त्याच्या मागचं रिझन काय असतं की इन्सुलिन रेजिस्टन्स बॉडीमध्ये डेव्हलप झालेला असतो, इन्फ्लमेशन असतं, आणि त्या केसमध्ये त्या व्यक्तीला माहित नसतं. एक तर त्यांनी ब्लड टेस्ट केल्या नसतात कधी, तो स्वतःला हेल्दी समजत असतो, त्याला वाटत असतं की मी जिम करतो, मी रेग्युलर हे करतो, काय होतंय मला, किंवा कधी ड्रिंक केलं वीकली वन्स, काय होणार आहे मला. आणि या केसमध्ये काय होतं की आदल्या दिवशी काहीतरी ड्रिंक केली असेल, दुसऱ्या दिवशी जाऊन जिम हिट केली, तर तिथं ते इन्फ्लमेशन जे काय असतं ते कारणीभूत ठरतं हार्ट अटॅक यायला. तर मॅक्सिमम केसेसमध्ये हे असं झालेलं असतं. आणि इन्सुलिन रेजिस्टन्स हे सगळ्यात पहिलं कारण आणि रूट कॉज म्हणेन मी सगळ्या आजारांचं. तर फक्त डायबेटीस नाही, पण हार्ट डिझीज किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर जी हेल्थ आहे ती, त्याच्या मागचं पण रिझन आहे की तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन हार्मोन नीट काम करत नाही. आणि या केसमध्ये असं आहे की परत डाएट आणि एक्सरसाइज. डाएटमध्ये जसं मी म्हणतो कार्बोहायड्रेट जितके कमी ठेवाल तेवढे चांगलं. 2 वेळचं मील घ्या. जर तुम्हाला 3 वेळ घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिलं जे मील आहे ते तुम्ही फ्रूटचं ठेवा. अप टू 300 ग्रॅम्स फळं तुम्ही ब्रेकफास्टमध्ये खा, जेणेकरून तुम्हाला अँटीऑक्सिडंट्स, व्हायटामिन्स, मिनरल्स मिळतील. आणि त्यानंतरच्या पुढचे जे 2 मील आहेत त्या 2 मीलमध्ये तुमचं बॅलन्स्ड डाएट जसं मी सांगितलं त्या पद्धतीने असायला हवं. दुसरं जे मील आहे, डिनर आहे, ते अर्ली सूर्यास्तापूर्वी घेतलं पाहिजे. हे झालं डाएट. आणि एक्सरसाइज बद्दल जर म्हणायला गेलं तर अगेन तुमची एखादी एरोबिक ऍक्टिव्हिटी आणि त्याच्याबरोबरच वेट लिफ्टिंग, वेट ट्रेनिंग ह्याचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे. आणि जर तुम्हाला वेळ मिळेल तर 1 or 2 डेज तुम्ही योगा, मेडिटेशन हे देखील केलं पाहिजे. आणि ह्या सगळ्याचा एक म्हणतो आपण की टुगेदर हार्ट हेल्थ चांगली राहण्यासाठी नक्कीच फायदा होईल. खूपच सुंदर, म्हणजे सगळं सर्वसमावेशक असं उत्तर सुजाताने दिलेलं आहे. तर प्रत्येकाने याच्यावर विचार करणं खूप महत्वाचं आहे. आजकाल आपण बघतो की खूप अनहेल्दी इटिंग हॅबिट्स आहेत, जंक खाल्लं जातं. तर ह्या सगळ्या हॅबिट्स कशा लिमिटेड कराव्यात किंवा कशा टाळाव्यात? अनहेल्दी इटिंग हॅबिट्स हा एक ब्रॉडर टर्म आहे असं म्हणेन मी. अनहेल्दी इटिंग हॅबिट्समध्ये काय काय येतं, तर सगळ्यात पहिलं तर आहे की जंक फूड खाणे. जंक फूड म्हणजे फक्त बाहेरच नाही, पण घरी पण बनवून खाणे काहीतरी, असं काहीतरी, म्हणजे मैद्याच्या गोष्टी, तळलेल्या गोष्टी वगैरे. दुसरी गोष्ट आहे की रात्रीच्या वेळी लेट जेवणे, लेट खाणे. किंवा बऱ्याच वेळा काय होतं की खूप लोक मला आता हिस्ट्री घेताना सांगतात, माझा एक प्रश्न असतो की तुम्हाला म्हणजे स्वीट टूथ आहे का, लंच किंवा डिनर नंतर गोड खावंसं वाटतं का, तर म्हणतात हो हो मला खूप खावंसं वाटतं, मला काहीतरी लागतंच, नाही काही मिळालं तर मी गुळाचा खडा खातो, चॉकलेट खातो, चिक्की खातो, डेट्स खातो. आणि मी म्हणेन की हे लक्षण जे आहे ते ऍसिडिक बॉडीचं लक्षण आहे आणि आजारांना आमंत्रण आहे. ज्यांना असं वाटतं की जेवल्यानंतर गोड खावं किंवा गोड खाण्याची क्रेविंग होते, त्यांची बॉडी ऍसिडिक असते. तर ही एक अनहेल्दी इटिंग हॅबिट आहे म्हणेन की जेवल्यानंतर गोड खाण्याचं क्रेविंग होणं.
त्यानंतर अजून एक सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट आहे की मला जी खूप अशी म्हणजे खुपते ती गोष्ट की बऱ्याच वेळेला म्हणजे आता आपण पुण्यात आहोत किंवा सिटीजमध्ये बऱ्याच वेळा असं असतं की एखादी सत्यनारायणची पूजा जरी घातली तरी सुद्धा जे इन्व्हिटेशन मिळतं ते रात्रीच्या जेवणाचं मिळतं. ओके, बर्थडे सेलिब्रेशन तर रात्रीच केले जातात. पण या केसमध्ये काय होतं की जो होस्ट आहे म्हणजे आपल्याला त्यांचं आमंत्रण आहे तर आपल्याला आवर्जून आपल्याला जायचं असतं आणि तिथं खावं लागतं. म्हणजे खावं लागतं इन द सेन्स की जनरली 8 ते 10 या दरम्यान ते जेवण होतं. बर्थडे सेलिब्रेशन असला तरी सुद्धा हॉटेलमध्ये वगैरे जाऊन ते बर्थडे सेलिब्रेशन केलं जातं ते याच वेळात केलं जातं. आणि जसं मी म्हटलं की मेलाटोनिन जे सिक्रिशन होतं ते सूर्यास्तानंतर होतं आणि बॉडी स्लो डाऊन करत असते, मेटाबॉलिझम स्लो होत असतो आणि आपण जे काही त्यावेळेला खातो तर ते पॉयझन म्हणून काम करतं बॉडीमध्ये. त्याचा काही फायदा आपल्या बॉडीला होत नाही आणि सर्कॅडियन रिदम किंवा जे आपण बॉडी क्लॉक म्हणतो ते सगळं गडबड होतं अशा वेळेला. आणि म्हणून माझी एक रिक्वेस्ट राहील की जर तुम्हाला सेलिब्रेशन करायचंच आहे, बर्थडे सेलिब्रेशन तुम्ही करा, त्या दिवशी दुपारी करा किंवा कोणाला इन्व्हाइट करायचं आहे दुपारी बोलवा. लंच मस्तपैकी तुम्हाला जे हवं ते खा आणि त्या दिवशी मग तुम्हाला वाटलं तर संध्याकाळी लाईट फूड अर्ली घ्या, नाहीतर तुम्ही त्या दिवशी रात्री डिनर करू नका. पण हे एक माझं सजेशन राहील जिथं खूप म्हणजे ही खूप मोठी चूक प्रत्येकाकडून होते आणि आपण बोलवलं आणि आपण नाही गेलो म्हणून तो राग येईल म्हणून आपण तो म्हणजे जे माझे जे क्लायंट्स म्हणजे व्हॉट दे आर फेसिंग की जे क्लायंट्स मेंटेन करतायत किंवा जे क्लायंट्सना मी एक चांगली एक जी लाईफस्टाईल शिकवलेली आहे तर त्यांचं मला म्हणणं तेच असतं की सगळ्या गोष्टी जमतात, फक्त कुणी बोलवलं की तिथं ते बिघडतं, तिथं खावं लागतं आणि मग ती चूक होते. तर ही चूक नको असेल तर मग तुम्ही देखील इन्व्हाइट करताना असं करा की तुम्ही दुपारी लंचला बोलवा गेस्टना तुमच्या किंवा अशा पद्धतीने हे सगळ्यांनीच हे अडॉप्ट केलं पाहिजे. तुमचे जे इन्व्हाइट्स असतील ते सगळे दुपारच्या लंचसाठी तुम्ही केले पाहिजे. सो खरंच सामाजिक भान जपताना जर आपण या टिप्स वापरल्या तर आपलं आरोग्य ही सुदृढ राहील आणि तंदुरुस्त राहील. तर या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत. 40 नंतर शरीरात खूप काही बदल होतात, त्याचप्रमाणे आपल्याला खूप जबाबदारी सुद्धा येते आणि त्याबरोबर येणारी अँझायटी आणि स्ट्रेस हे खरं तर खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की ज्याच्यामुळे खूप चिडचिड होते. तर माझा असा प्रश्न आहे की हे सगळं कसं मॅनेज करायचं आपण? अँझायटी आणि स्ट्रेस या दोन्ही गोष्टी बरोबर येतात मेनोपॉज अँड्रोपॉज नंतर. कारण सुरुवातीची काही वर्ष जी लग्नानंतर असतात ती थोडी म्हणजे स्ट्रगलमध्ये जातात, मुलं जॉब आणि हे करत आणि ॲज यू आर वर्किंग म्हणजे तू IT मध्ये आहेस, तुला माहित आहे की तुझं जे वर्क लाईफ बॅलन्स आणि सगळी जी तारांबळ होते तर ती करत असताना आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा जी वय जसं वाढेल तशी जी काय आव्हानं असतात ती स्वतःची फिटनेस पण नीट ठेवायची, आपल्याला घरचं बघायचंय, मुलांचा अभ्यास बघायचा आणि या केसमध्ये आपली हेल्थ पण आपली नीट राहिली पाहिजे. तर हे करत असताना अँझायटी नक्कीच वाढते आणि त्या केसमध्ये असं आहे ना की आफ्टर 40 पेरिमेनोपॉज वगैरे जर असेल किंवा मेनोपॉज असेल तर त्या केसमध्ये शारीरिक बदल वगैरे जे होत असतात ते ऍक्सेप्ट होत नसतात आणि बऱ्याच वेळा फिटनेस आपली किंवा हेल्थ नीट राहत नाही. बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना काही म्हणजे व्याधी किंवा काही लाईफस्टाईल डिसऑर्डर सुरू होतात आणि त्याच्यामुळे तो वेगळा स्ट्रेस असतो. जसं कॉर्टिसॉल लेवल वाढतात म्हणतो की कॉर्टिसॉल हा हार्मोन स्ट्रेस हार्मोन आहे. तो म्हणजे आपण आफ्टर वेकअप पहिल्या 30 मिनिटांमध्ये कॉर्टिसॉल हार्मोन येतो. ओके, आणि त्या लेवल्स वाढू नयेत, त्याची एक टेस्ट असते कॉर्टिसॉलची, पण ती लेवल कधी वाढू नये. तर वाढली तर असं आहे ना की आपल्या सगळं ती गडबड होणार. कॉर्टिसॉल मेलाटोनिन हे जे काय आहे दोन्ही जे काय आहेत ते त्यांचा एक मिलाप असायला पाहिजे, कॉर्डिनेशन मध्ये चालले पाहिजे दोन्ही पण. तर या केसमध्ये जो काय अँझायटी आणि स्ट्रेस जो आहे तो जर घालवायचा असेल तर सगळ्यात पहिलं आहे की तुम्ही हेल्थकडे लक्ष द्या. तुमचं वजन जे आहे ते ऑप्टिमम ठेवा जेणेकरून कुठल्याही प्रकारचे आजार तुमच्याकडे येणार नाहीत. ते करण्यासाठी काय आवश्यक आहे की तुमचा डाएट किंवा न्यूट्रिशन बॅलन्स्ड पाहिजे, वेळेत पाहिजे, तुमचा एक्सरसाइज पाहिजे. आणि एक्सरसाइज नॉट नेसेसरी की तुम्ही जिमच केली पाहिजे, तुम्ही ग्रुप फिटनेस क्लासेस म्हणजे लेडीजना एरोबिक्स असेल, झुंबा असेल या टाईपचे क्लासेस लावले, योगाचे क्लासेस लावले किंवा मग काही छंद वर्ग तुम्ही जॉईन केले किंवा ट्रेकरचा ग्रुप जॉईन केला तर त्या फेज मध्ये असं आहे ना की तुम्हाला जे आवडते त्या ऍक्टिव्हिटी तुम्ही करा, जॉईन करा, स्वतःला वेळ द्या. कारण अख्खं पहिले 40 वर्ष जे आहे ते अशी तुम्ही स्ट्रगल आणि हे बरं सॅक्रिफाईस केलेलं असतं आणि आता कुठे थोडंसं स्टॅबिलायझेशन आलं असतं. पण हे जे काही म्हणजे जो काही तुम्हाला स्वतःला जो काही एक स्पेस द्यायचा आहे तो खाऊन आणि पिऊन करू नका.
म्हणजे इन्कम लेवल्स वाढले, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं, म्हणून खाणं एकदम कसंही खाणं किंवा जे मी म्हटलं की लिमिटलेस खाणं किंवा अनहेल्दी खाऊन किंवा अल्कोहोल आणि ड्रिंक्स वगैरे करून तुम्ही करू नका. तेच जे काही तुमचे जो काही पैसा किंवा जे काही मनी आहे तो तुम्ही तुमच्या छंद वर्गामध्ये इन्व्हेस्ट करा. तुमच्या समवयस्क ग्रुपमध्ये तुम्ही ग्रुप ऍक्टिव्हिटीज एन्जॉय करा, ट्रिप करा. अशा पद्धतीने थोडंसं ते अँझायटी स्ट्रेस लेवल कमी होऊ शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिटेशन. तर मेडिटेशनचा पण खूप फायदा स्ट्रेस लेवल कमी होण्यासाठी होतो. तर चांगले क्लासेस जर तुम्हाला योगा मेडिटेशनचे जर मिळाले तर तुम्ही नक्कीच जॉईन करा. आणि या पद्धतीने आपण अँझायटी आणि स्ट्रेसवरती नक्की काम करू शकतो. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की आरोग्य तर आपण जपतोच, आहार पण पाहतो, पण त्याचप्रमाणे आपण आपल्या पॅशनवर पुन्हा एकदा फोकस करायला पाहिजे. जे काही छंद काही जे आपल्याला पॅशनेट करतं त्या गोष्टी आता करायला हव्यात. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं ना की वर्कोहोलिक आपण, किंवा इनफॅक्ट मी असं म्हणत नाहीये की वर्किंग वुमनच असायला हवी. ती समजा जर होममेकर जरी असतील तर तिचा सगळा वेळ हा सगळं मुलांचं करण्यामध्ये, घर आवरण्यामध्ये जातो आणि मग ती तिला वेळ देत नाही. मग ते कुठेतरी तो एक डोक्यामध्ये हे असतो, स्ट्रेस असतो की अरे मी नाही केलं, मला नाही वेळ दिला, म्हणजे मी वेळ दिला नाही, मी सगळं पूर्ण संसारालाच दिला. मग आता तुम्ही जागे व्हा, आता तुम्हाला जे हवं ते करा. अगदी म्हणजे ह्याची नोटीस केली पाहिजे आणि प्रत्येकाने फॉलो करावे असे खूप महत्वाचे पॉइंट सुजाता सांगतेय. त्याच्यामुळे त्याच्यासाठी थँक्यू सुजाता. आता आपण आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे वळूया आणि त्याबद्दल असं आहे की 40 नंतर आयुष्य निरोगी आणि आनंदी जगण्यासाठी तुझ्याकडून आम्हाला सगळ्या प्रेक्षकांना काय असा तू मेसेज देशील किंवा काय अशा टिप्स देशील जे आमच्या लाईफ लॉंग आम्हाला हेल्पफुल राहतील? नक्कीच मला एक म्हणजे मेसेज द्यायचा आहे. तो जेंडर स्पेसिफिक नाही आहे, कारण मेल आणि फिमेल म्हणजे लेडीज आणि जेंट्समध्ये सगळ्यात पहिलं तर मी म्हणेन की 40 नंतर एकमेकांची काळजी घेणं, इमोशनल लेवलवरती असेल किंवा तुमची हेल्थ चांगली राहण्यासाठी एकमेकांकडे म्हणजे फक्त मेनोपॉज असं नाही तर अँड्रोपॉज पण महत्वाचं आहे. त्या फेजमध्ये फिमेल म्हणजे जी आहे पार्टनर तिची काळजी घेणं किंवा त्या गोष्टी ज्या काय आहेत, म्हणजे जर हेल्थ नीट नसेल तर ते करण्यासाठी आपल्या पार्टनरचं जे काही न्यूट्रिशन आहे त्याच्याकडे लक्ष देणं, ते करेक्ट करणं, किंवा काही ब्लड पॅरामीटर जर आले असतील किंवा काय तर ते अगदीच गोळ्या आणि डॉक्टरांकडे जाऊन त्या सुरू करण्यापेक्षा त्या रिव्हर्स करता येतील का, नॅचरल डाएटनी करता येतील का, याच्यासाठी काहीतरी हे करणं, हे केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाच्या जर गोष्टी म्हणायला गेलं तर सगळ्यात पहिलं डाएट किंवा न्यूट्रिशन ते तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की एक्सरसाइज रेग्युलरली, समजा तुम्हाला कुठलेही फिजिकल लिमिटेशन नसतील तर तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज केला पाहिजे. मी म्हणेन डेली मिनिमम 30 मिनिटाचा वॉक केला पाहिजे. आणि त्याच्याबरोबर जसं मी म्हटलं की वेट ट्रेनिंग, वेट लिफ्टिंग किंवा अगदीच काही नाही जमलं तर रेजिस्टन्स बँड्स घेऊन तुम्ही घरच्या घरी अगदी विंडोला तुम्ही हे करून स्ट्रेचिंग करू शकता किंवा बॉडी वेट एक्सरसाइजेस करू शकता, ज्याच्यामुळे तुमचं जे काही मसल मास किंवा जे काही बोन डेन्सिटी आहे ती चांगली राहील. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे की तुमची स्लीप क्वालिटी, जी झोप आहे ती मिनिमम 7 ते 8 तास साऊंड क्वालिटी स्लीप तुम्हाला मिळायला पाहिजे. आणि त्याच्या बरोबरच महत्वाचं म्हणायला गेलं तर स्ट्रेस, तर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस न घेता, म्हणजे स्ट्रेस बऱ्याच प्रकारचे असतात, पर्सनल, फॅमिली, वर्क रिलेटेड स्ट्रेस. तर स्ट्रेस हा येतो आणि जातो, पण आपण तो जर स्ट्रेस घेतला तर आपली हेल्थ टोल घेऊ शकते. त्यामुळे स्ट्रेस कुठल्याही प्रकारचा घ्यायचा नाही, स्ट्रेस फ्री रिलॅक्स राहायचा आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर आपण हे केल्या तर मला असं वाटतंय की आपली 40 नंतरची जी काही लाईफ आहे ती हॅपी हेल्दी नक्कीच राहणार. सो डाएट, एक्सरसाइज आणि स्ट्रेस फ्री जीवन या त्रिसूत्रीचा आपण जर अवलंब केला तर 40 नंतर नक्कीच एक निरोगी आणि सुंदर आयुष्य आपण, आनंदी आयुष्य आपण जगू शकतो, असा मेसेज आता सुजाताने दिला आहे. तिने दिलेल्या या सगळ्या प्रश्नांचं उत्तर फारच समर्पक आणि खूप सुंदर होतं. सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित ऐकल्या तर तुम्हाला त्याचा 100% फायदा मिळू शकतो. थँक्यू सुजाता फॉर दिस ऑल फॅब्युलस इन्फॉर्मेशन आणि डिटेल्ड इन्फॉर्मेटिव्ह सेशनसाठी तुझं खूप खूप आभार. थँक्स श्वेता, आणि थँक्स फॉर कंडक्टिंग दिस पॉडकास्ट. थँक्यू सो मच.